नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सध्या आषाढ महिना चालू आहे आणि या आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हणतात आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू न विसरता टाकायची आहे। बघा, या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं आणि आपल्याला सर्वांनाच पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही। यासाठी आपण घरी देखील या पद्धतीने स्नान करू शकतो। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, त्यानुसार वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात। एकादशी तिथी श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे। त्यात कामिका एकादशीला विशेष असे महत्त्व आहे। कामिका एकादशी ही 31 जुलै बुधवारी आलेली आहे। बघा, बुधवारी कामिका एकादशी आलेली आहे आणि या एकादशीच्या दिवशी ध्रुव योग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील जुळून आलेले असल्यामुळे या एकादशीला विशेष असे महत्त्व आहे। एकादशी तिथी ही 30 जुलै रोजी दुपारी 4:43 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 जुलैला दुपारी 3:54 समाप्त होणार आहे। हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व असल्याने कामिका एकादशी 31 जुलै रोजी साजरी केली जाईल आणि 1 ऑगस्ट या दिवशी सकाळी 5:42 ते 8:24 या एकादशीचा पारण वेळ असणार आहे। तर पहा, अशा या पवित्र कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याविषयीची माहिती आपण बघणार आहोतच। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। एकादशीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व असतं। एकादशीच्या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये स्नान केले तर बघा, आपले सर्व पापही धुतल्या जातात, आपल्याला सर्व पापांपासून मुक्तता मिळत असते। कामिका एकादशीचे व्रत केल्याने माणसाला यमराजाचे दर्शनही होत नाही आणि नरक यातना भोगाव्या लागत नाही। त्याची सर्व पापे ही नष्ट होतात। या व्रताच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्रतांमध्ये पापांचा नाश करण्याची क्षमता नाही। या दिवशी फक्त तुळशीच्या दर्शनाने माणसांची सर्व पापे नष्ट होतात आणि नुसत्या तुळशीला स्पर्श केल्याने माणूस पवित्र होतो। तर एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाहीये। त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं देखील तोडायची नाहीये आणि तुळशी मातेला जल देखील अर्पण करायचं नसतं। तर पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गंगाजल। आपण जर का एखाद्या पवित्र नदीचं गंगाजल आणलेलं असेल तर आपण ते गंगाजल आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाकू शकतो। यानंतर दुसरी वस्तू म्हणजे तुमच्याकडे गंगाजल नसेल तर बघा, गोमतीर तुमच्या घरात असेलच, थोडंसं गोमतीर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य अंगाला लावून किंवा पंचगव्य पाण्यात टाकून त्याने देखील अंघोळ करू शकतात। यानंतर एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकू शकतात। हळदीमुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होत असते, म्हणून तुम्ही अंघोळीच्या पाण्यात हळद देखील टाकू शकतात। त्यानंतर जर का एकादशीच्या दिवशी बाहेर पाऊस चालू असेल तर थोडंसं पावसाचं पाणी देखील तुम्ही या अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात। याला देखील खूप महत्त्व आहे। कामिका एकादशीला जर का तुम्ही अंघोळीच्या पाण्यात पावसाचं पाणी टाकलं तर याने देखील तुमची सर्व पापं ही नष्ट होतात आणि आपण चंद्रभागेच्या तीरी अंघोळ केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते। त्यानंतर बघा, एकादशीला आपल्याला तुळशीची पानं अजिबात तोडायची नसतात। तुम्ही आदल्या दिवशी तुळशी पत्र ही तोडून ठेवू शकतात किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही जिथे फुलं मिळतात तेथून तुम्ही तुळशी पत्र ही विकत आणू शकतात। बघा, ह्या सर्व वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही एक तुळशीचं पान देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात। आपल्याला पारोशा हाताने तुळशीची झाडाची पानं तोडायची नाही किंवा खाली पडलेलं का व्हाईना पान आपल्याला तुळशीला स्पर्श करून उचलायचं नाहीये। तर तुम्ही आदल्या दिवशी तुळशीचं पानं तोडू शकतात आणि पूजेची पानं वेगळी ठेवून अंघोळीसाठी तुम्ही काही पानं वेगळ्या भांड्यात काढून ठेवू शकतात आणि ही पानं तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे। बघा,
पारोशा हाताने आपल्याला तुळशीपत्राला हात लावून ते तुळशीपत्र आपल्याला देवांना अर्पण करायची नाहीये. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र श्रीहरी भगवान विष्णू यांना अर्पण करायचं असतं. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि एकादशीच्या दिवशी आपल्या सर्वांना भगवान श्रीहरी विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.